सन्मानार्थ आम्ही उतरलो मैदानात, लोकशाहीच्या सन्मानार्थ आम्ही उतरलो मैदानात। या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हेच म्हणणं आहे की या देशातली संविधान हे सर्वमान्य आहे, सर्वश्रेष्ठ आहे। याच्या पुढे कोणी कायद्याच्या वरती कोणी मोठा नाही, संविधानाच्या वरती कोणी मोठा नाही। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा जो निंदनीय प्रयत्न झाला होता त्याचा तीव्र निषेध रत्नागिरीत करण्यात आलाय। जयस्तंभ परिसरात बहुजन सेवाभावी मंडळ आणि विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्रित येत जाहीर निषेध नोंदवलाय। या आंदोलकांनी आरोपी वकील राकेश यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी आरोपीवर देशद्रोहाचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। या कृत्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाहीचा अपमान झाला असून संविधानाच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात अशी जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली। या ठिकाणी आज जे 17 ऑक्टोबर 2025 रोजी विविध रत्नागिरी तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन जे होत आहे ते आंदोलनाचा उद्देश की या ठिकाणी 6 ऑक्टोबर 2025 रोजी जे भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील दालन क्रमांक 1 मध्ये न्यायालयीन कामकाज चालू असताना न्यायदानाचे कामकाज चालू असताना खजुराहो येथील प्रसंगासंदर्भात ते कामकाज चालू असताना एक वकील श्री राकेश किशोर तिवारी हे सनातनी प्रवृत्तीच्या वकिलांनी या ठिकाणी त्यांच्यावर बूट फेकून मारण्याचा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी व त्या माध्यमातून उद्भवलेले जे प्रश्न आहेत संविधानाच्या संदर्भात निघालेले प्रश्नचिन्ह त्याच्या संदर्भात निर्माण झालेले गैरसमज पसरवण्याचे जे षडयंत्र लोकशाही जी धोक्यात आणू पाहत आहेत त्या वृत्तीचा या ठिकाणी आपण जाहीर निषेध करण्यासाठी सगळे आम्ही रत्नागिरी तालुक्यातील जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचे राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि आम जनता या ठिकाणी उभे आहे। संविधान प्रेमी लोक आहोत आम्ही, संसदीय लोकशाही मानणारे लोक आहोत आम्ही। संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलो आहे आम्ही, लोकशाहीच्या रक्षणासाठी मैदानात उतरलो आहोत। आम्हाला संविधानाने दिलेले हक्क अधिकार यांचे आम्हाला जागृत होऊन ते आमचे शाबित करण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या मैदानात लढाईच्या मैदानात हा लढा हा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा लढा आहे। आम्ही पुरोगामी विचारधारेला पुढे जात असताना विरोध करणाऱ्या प्रतिगामी शक्तींचा विरोधात या देशामध्ये जी काय व्यवस्था चालू आहे ती व्यवस्था ही घटना विरोधी व्यवस्था आहे, ती संविधान विरोधी आहे। या ठिकाणी जे राकेश तिवारी यांनी वक्तव्य केलं आहे ते एका व्यक्तीचं नसून ते त्या प्रवृत्तीचं द्योतक आहे, त्या विषमतावादी प्रवृत्तीचं द्योतक आहे। आणि म्हणून आम्हाला हे जे काही मुवमेंट आहे ही अविरतपणाने अन्याय एक प्रकारे संविधानावर घाला, एक प्रकारे लोकशाहीवर घाला असून ही लोकशाही धोक्यात येऊ पाहते आणि ती वाचवण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकाचं आहे। जर आपण या ठिकाणी भारतीय लोकशाही वाचवण्यामध्ये, संविधान वाचवण्यामध्ये जर आपण कमतरता केली, चुकारपणा केला, आळस केला किंवा गांभीर्याने तो विचार केला नाही तर आपण स्वतःच आपण त्या गुलामगिरीच्या विळख्यात आपणच अडकणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।